विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपण सेमिस्टर 3 म्हणजेच GG 220A जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल या जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. तर चॅप्टर नंबर 4 चं नाव आहे रिसोर्सेस म्हणजे साधन संपदा. यामधील पहिला टॉपिक आहे रिसोर्स मिनिंग अँड डेफिनेशन. हा आपल्याला टॉपिक बघावायचा आहे. म्हणजे यामध्ये बघत असताना आपल्याला टॉपिक विषयी सांगत असताना आपल्याला एक गोष्ट नक्कीच सांगावी लागेल की मागील तासिकेचा आपण मागोवा घेत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मागील तासिकेला आपण बघितलं होतं की पुराचे व्यवस्थापन म्हणजे काय, पूर नियंत्रण म्हणजे काय आणि व्यवस्थापन म्हणजे काय, किंवा पुराचे भाकीत वर्तवणे म्हणजे काय, किंवा पृष्ठवाह कमी करणे, धरणे बांधणे, पात्राची सुधारणा करणे, उंच भिंती बांधणे असेल, पूर मैदानाचे विभाग पाडणे असेल, कायदेशीर उपाय असेल, इतर उपाय असेल, पूर नियंत्रण कार्यक्रम असेल म्हणजे तातडीचा टप्पा असेल, स्वल्पकालीन टप्पा असेल किंवा दीर्घकालीन टप्पा असेल, अशा प्रकारे देशातील पूर प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र असेल किंवा राज्य सरकार नसेल राष्ट्रीय पूर आयोगाची नियुक्ती करून पूर प्रश्नांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी व या प्रश्नावर मात करण्यासाठी अनेक बहुउद्देशीय प्रकल्प आणि मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. या सर्व गोष्टी आपण मागील तासिकेला बघितल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याबरोबरच आपण असंही बघितलं होतं की पुराचे भाकीत वर्तवणे असेल किंवा पृष्ठवाह कमी करणे असेल किंवा एखाद्या बहुउद्देशीय प्रकल्पामुळे पुराचे वाहून जाणारे पाणी जलाशयात साठविता येते. म्हणजेच पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अशी अनेक धरणे बांधून जलाशयाची निर्मिती केली गेली. त्यानंतरच्या योजना सुद्धा धरणे निर्माण करून पृष्ठवाह कमी करण्यात आला. म्हणजेच यामध्ये आपण असाही विचार केला की महाराष्ट्रातील गोदावरी असेल, कृष्णा असेल, भीमा असेल यासारख्या अनेक नद्या तिच्या उपनद्यावरती धरणे बांधून पृष्ठवाह कमी करण्यास प्रयत्न केला गेला आहे. त्याचबरोबर पूर मैदानाचे विभाग पाडणे, पूर मैदानाचे निरनिराळे विभाग पाडणे ही सुद्धा पूर नियंत्रणाची एक सर्वात महत्त्वाची पायरी आपण बघितली. म्हणजे हे बघत असताना वाहनाच्या त्या ठिकाणी असतील पूर मैदानाच्या पाणी वाहनाच्या जागा असतील, तेथील जमिनीचा वापर असेल या संबंधीची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजेच पूरप्रवण क्षेत्राच्या तपशीलवार नकाशाच्या पुराच्या कालचक्रानुसार सखोल अभ्यास करून तयारी करावी लागते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे आपण मागील तासिकेला पुराचे व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या टॉपिक मधील मिनिंग अँड डेफिनेशन याविषयी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, साधन संपदा बघत असताना आपल्याला या टॉपिक मध्ये काय काय शिकायचं हे सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे जलसंपदा असेल म्हणजे जलसंपदा वापरण्यामध्ये समस्या असेल किंवा अडचणी असेल किंवा जलसंवर्धन कसं करता येईल याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासावायच्या आहेत. म्हणजेच यामध्ये आपल्याला एक सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये असणारी जलसंपदा, त्याबाबत असणाऱ्या अडचणी असतील किंवा समस्या असतील किंवा जल व्यवस्थापनातून जलसंवर्धन, त्यानंतर वनसंपदा असेल, वनांचे प्रकार असेल किंवा वनसंवर्धन असेल. म्हणजेच वन ही एक साधन संपदा, महाराष्ट्रातील वनांचे प्रकार, वनसंवर्धन, खनिज असेल, खनिज संपदेमध्ये लोह खनिज असेल, बॉक्साईड असेल किंवा मॅंगनीज असेल याचाही अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर ऊर्जा साधने असेल, कोणकोणती ऊर्जा साधने ज्यामुळे आपण ऊर्जा प्राप्त करू शकतो, त्यामध्ये जलविद्युत ऊर्जा असेल, औष्णिक ऊर्जा असेल किंवा अणुऊर्जा असेल याविषयी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये चर्चा करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये चर्चा करत असताना आपल्याला प्रथम साधन संपदा म्हणजे काय, की साधन संपदा नेमकी कशाला म्हणायचं, की साधन संपदा कशी निर्माण होते किंवा साधन संपदेचा नेमका अर्थ काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे चला बघूया आपण आज साधन संपदा किंवा साधन संपदेचा अर्थ काय होतो ते. विद्यार्थी मित्रांनो, साधन संपदेचा अर्थ सांगत असताना आपल्याला सर्वप्रथम असं म्हणावं लागेल की मानव सुमारे 10,000 वर्षापूर्वी जंगलातील वास्तव्य सोडून शेती करावयास लागला. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की मानवाने जो जंगलामध्ये वास्तव्य करत फिरत होता आणि भटके जीवन जगत होता. भटके जीवन जगत असतानाच त्याने त्या ठिकाणी एक जंगलातील वास्तव्य सोडून शेती करायला सुरुवात केली. आणि शेती करत असताना त्याने यापूर्वी आणि आजही आपण पाहिलंय की मानव हा निसर्गावरच अवलंबून आहे. म्हणजे पाऊस जर पडला तर माणसाची शेती चांगल्या प्रकारे पिकू शकते. म्हणजे किंवा माणसाचं जर चांगलं वातावरण असेल तरच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे गोष्टी घडू शकतात. जर त्या ठिकाणी म्हणजेच थोडक्यात याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आजही असेल, पूर्वीही असेल, केव्हाही असेल किंवा पुढेही असेल तर मानव हा निसर्गावरच अवलंबून राहावं लागतं असं आपल्याला या ठिकाणी
आणि अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल. निसर्गातून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचा विनियोग करायला मानवाने सुरुवात केली असं आपल्याला म्हणायला मिळते. म्हणजे माणूस जेव्हापासून या पृथ्वी तलावर आला तेव्हापासून निसर्गात मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचा त्याने चांगल्या प्रकारे विनियोग केला आहे, त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच त्याने त्याचा उपयोग प्रत्येक गोष्टीचा केला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच मानव जरी प्राणी हा शरीराने कमजोर असला किंवा बुद्धीच्या जोरावर, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मानव हा शरीराने जरी कमजोर असेल पण सर्वात महत्वाची त्याच्याकडे त्या मानवाकडे बुद्धी असल्यामुळे त्याने हा सर्व निसर्गावर अधिराज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे निसर्ग जरी हा ग्रेट असला तरी पण मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावरती निसर्गावर अधिराज्य किंवा प्रयत्न करत आहेत. म्हणजे जर आपण असाही विचार करत गेलो तर मानवाला ज्या दैनंदिन गरजा आहे, म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, त्या वस्तू म्हणजे साधन संपदा असं आपल्याला थोडक्यात म्हणणं एक साधं सोपी व्याख्या सांगता येईल. म्हणजे थोडक्यात असं आपण सांगू शकतो की मानवाला दैनंदिन गरजा पूर्ती करण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता लागते त्या वस्तू म्हणजे साधन संपदा असं आहे, असं आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. म्हणजे पर्यावरणामध्ये जर आपण गेलो तर हवा असेल, पाणी असेल, सूर्यप्रकाश असेल, जमीन असेल, वनस्पती असेल, खनिजे असतील व प्राणी असेल, हे सर्व घटक आहेत. पण याला नैसर्गिक साधन संपत्ती असं आपण म्हटलोय. म्हणजे पर्यावरणात जर आपण सांगितलं गेलं तर ह्या गोष्टी आपण सांगत असताना याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक साधन संपत्ती. म्हणजेच ह्या नैसर्गिक साधन संपत्ती झाली आणि ह्या पर्यावरणातील नैसर्गिक साधन संपत्ती झाली. या प्रत्येक गोष्टीचा मानवाला उपयोग होत आहे. म्हणजेच मानव जोपर्यंत ज्या वस्तूचा उपयोग करत नाही तोपर्यंत ती साधन संपदा ठरत नाही असे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे मानवाने ती वस्तू नक्कीच वापरली गेली पाहिजे. जर तिचा वापर झाला किंवा तिचा उपयोगात आणली तरच ती साधन संपदा ठरल, नाहीतर ती साधन संपदा ठरू शकत नाही असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे त्याच्या प्रकारे आपण सांगत असताना ह्याही आपल्याला साधन संपदाचा विषय थोडक्यात सांगत असताना आता आपण महाराष्ट्रातील साधन संपदेकडे येणार आहोत. महाराष्ट्र जर आज बघितलं असेल तर महाराष्ट्र हे भारतातील एक प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे प्रगत राज्य कशामुळे जर असेल तर महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टी, महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक औद्योगिक गोष्टी असेल, सांस्कृतिक दृष्ट्या असते किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र हे भारतामध्ये प्रगत राज्य किंवा प्रगतीपथावर असणारे राज्य असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे देशातील औद्योगिक उत्पादन असेल, गुंतवणूक असेल किंवा आर्थिक वाढीबाबत महाराष्ट्राचा सहभाग असेल, हा अतिशय सर्वात मोठा आहे. म्हणजे कोणकोणत्या बाबतीमध्ये असेल, औद्योगिक उत्पादनामध्ये असेल म्हणजे औद्योगिकरण आलं, गुंतवणूक असेल, मोठ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहेत. या आर्थिक वाढीमध्ये महाराष्ट्राचा सहभाग हा देशाच्या सहभागामध्ये सर्वात महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच जर एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 14% म्हणजे हे 2020च्या आकडेवारीनुसार आपल्याला सांगता येईल. म्हणजे एकूण 14% एकूण सकल उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच भारतातील 30% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रातून होते असे आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. म्हणजे जर 100%चा विचार केला तर भारतातील 30% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रातून होते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता पुढे तसं गेल्यानंतर आपण कोळसा निर्मिती असेल किंवा अणुनिर्मिती असेल किंवा वीज क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे उत्तम पायाभूत सुविधा असतील, तंत्रज्ञानातील प्रगती असेल, कुशल मनुष्यबळाचा आणि उपलब्धतेबरोबरच महाराष्ट्रातील साधन संपत्तीचा महाराष्ट्रात विकासावर सर्वात महत्वाचा वाटा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच प्रत्येक गोष्ट बघत असताना की साधन संपदा आणि मानव आणि किंवा महाराष्ट्रातील असणारी साधन संपदा आणि त्याच्या विकासामध्ये किंवा साधन संपत्तीच्या विकासात महाराष्ट्राच्या विकासामध्ये कसा महत्वाचा वाटा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच आता जर आपण महाराष्ट्रातील साधन संपत्तीविषयी विचार करत आलो तर महाराष्ट्रातील जलसंपदा असेल, वनसंपदा असेल, खनिज संपदा असेल किंवा ऊर्जा संपदेच्या उपलब्धतेमुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लागला आहे असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच ज्या मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट असेल म्हणजे जोपर्यंत त्या मानवाची असणारे निसर्गातील प्रत्येक गोष्ट तिचा उपयोगात आणू शकत नाही तोपर्यंत ती साधन संपदा ठरू शकत नाही. म्हणजेच महाराष्ट्रातील असलेले जल असेल, वन असेल, खनिजे असतील किंवा ऊर्जा असेल यांनीच महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये मोठा हातभार लावला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की साधन संपत्ती म्हणजे नेमकी काय किंवा साधन संपदा म्हणजे काय, या साधन संपदा करत असताना कोणकोणत्या गोष्टी बघाव्या लागतील किंवा याची व्याख्या करत असताना किंवा याचा अर्थ सांगत असताना आपल्याला ती गोष्ट सांगावं लागेल. आता एक शास्त्रज्ञांच्या मतानुसार म्हणजे साधन संपदा ही मानवी जीवनासाठी आवश्यक साधन आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मानवाला कोणत्या ना कोणत्या तर प्रकारे पर्यावरणीय घटकाला साधन संपदा म्हटलं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे
आता या बऱ्याच तज्ज्ञांनी किंवा विचारवंतांनी अनेक साधन संपदेविषयी असेल किंवा साधन संपदेविषयी असेल बऱ्याच त्यांनी व्याख्या पुढे प्रमाणे केल्या आहेत. आता एक झिमरमनच्या मतानुसार साधन संपत्ती म्हणजे काय, तर साधन संपत्ती म्हणजे किंवा साधन संपदा म्हणजे तो असं म्हणतो की जी एखादी वस्तू नसून मानवाची गरज पूर्तीसाठी वस्तू असणारा एक कार्यात्मक सहभाग की ज्यामुळे मानवाची गरज भागवली जाते किंवा समाधान प्राप्त होते. म्हणजे सर्वात महत्वाची अशी गोष्ट त्याने सांगितली की ती वस्तू नसून मानवाच्या गरजा पूर्ती करण्याचा म्हणजे थोडक्यात मानवाची गरज भागवण्याचं कार्य तो करत असतो. म्हणजे ती वस्तू मानवाची गरज भागवण्याचं कार्य करतं, म्हणून त्या वस्तूला त्याने साधन संपदा म्हटलं, असं हे जिमरमनच्या मतानुसार सांगितलं जातं. आता पी.ई. मॅकनाला याच्या मतानुसार जर असं आपण गेलो की निसर्गानं दिलेलं आणि मानवास उपयुक्त असणारा घटक म्हणजे नैसर्गिक साधन संपदा होय, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे निसर्गाने दिलेले जे म्हणजे थोडक्यात निसर्गामध्ये उपलब्ध असणारी आणि मानवास उपयुक्त असणारे जे घटक असतील त्याला आपण साधन संपदा असंही म्हणू शकतो. आता त्याही नंतर पुढे गेल्यानंतर ब्रिटानिका ज्ञानकोशानुसार असं सांगितलं गेलं की मानवाला उपयुक्त असणारे जे पर्यावरणामध्ये जे घटक असतील त्याला आपण साधन संपदा असं म्हणायचं. म्हणजेच नक्कीच आपल्याला या ठिकाणी साधन संपदा कशी आहे ती आपल्याला ज्ञान देता येईल. फिशर याच्या मतानुसार जर आपण गेलो तर साधन संपदा म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे मानवाला गरज असेल किंवा इच्छा भागवली जाऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी नक्कीच साधन संपदा म्हणजे मानवाची गरज आणि निसर्गात असणारी वस्तू याचाच अर्थ आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. आता फिलिप्स किंवा स्मिथ याच्या मतानुसार गेलो तर सर्वात महत्वाची म्हणजे साधन संपदा म्हणजे मानवाच्या सेवेतील पर्यावरणीय कार्यशीलता म्हणजे म्हटले आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच असा वेगवेगळ्या व्याख्या करत असताना थोडक्यात या सर्व व्याख्यांचा मतितार्थ असा म्हणता येईल की मानवी जीवन असेल किंवा त्याच्या अस्तित्वात उपयुक्त असणाऱ्या किंवा उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंना किंवा घटकांना आपण साधन संपदा किंवा साधन संपदा असं म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजे ह्या अशा अनेक व्याख्यावरून साधन संपदा केल्या आहेत. थोडक्यात असं आपल्याला सांगता येईल की मानवाची गरज भागवण्याची क्षमता निसर्गातील ज्या पदार्थामध्ये असेल किंवा ज्या वस्तूमध्ये असेल त्याला आपल्याला साधन संपदा असं म्हणता येईल, असं या ठिकाणी नमूद करता येतो. आता पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर आता साधन संपदेचे वर्गीकरण असेल, हे वर्गीकरण करत असताना त्याच्या उद्दिष्टानुसार असते किंवा त्याच्या उपयोगानुसारही करता येत असते. आता साधन संपदेचे वर्गीकरण करत असताना दोन प्रकार पाडले जातात. आता ते दोन प्रकार कोणकोणते, तर पहिला प्रकार त्यांनी पाडला की नैसर्गिक साधन संपदा. आता ही नैसर्गिक साधन संपदा कशी, तर ती निसर्ग निर्मित आहे. आता ही निसर्ग निर्मित असल्यामुळे यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, त्यावर यामध्ये होतं जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश, खनिजे, जंगल, प्राणी, पक्षी, मानव यांचा समावेश होतो. आता या खनिजांमध्ये कोणकोणते येतं, कोळसा असेल, पेट्रोल असेल, नैसर्गिक वायू, लोखंड असेल, तांबे असेल, सोने असेल, युरेनियम, खडक आणि ग्रॅनाइट या सर्वांचा समावेश हा नैसर्गिक साधन संपदेमध्ये होतो. आता दुसरा प्रकार बघूया आपण. दुसऱ्या प्रकारामध्ये येतो मानवी साधन संपदा. आता ही मानवी साधन संपदा म्हणजे काय, की ही मानवनिर्मित असून ती गुणात्मक व संख्यात्मक पद्धतीने मांडता येते. या गुणात्मक साधन संपदेमध्ये जर कोणकोणते येतो, तर त्यामध्ये सर्वात येतो मानवाची बुद्धिमत्ता असेल, कल्पना शक्ती असेल, कार्यक्षमता असेल, निर्णय क्षमता असेल, राष्ट्रप्रेम, चिकाटी, प्रामाणिकपणा, वृत्ती चारित्र्य, नीतिमूल्य, शिस्त, व्यक्तिमत्व, शिक्षण, आरोग्य, उद्यमशीलता इत्यादी. तर आता ही झालं त्याच्या गुणात्मकच्या बाबतीत. आता संख्यात्मक बाबतीमध्ये काय येतं बघा. संख्यात्मक बाबतीत साधन संपदेमध्ये जर आपण विचार केला तर लोकसंख्या सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यानंतर लोकसंख्येचं असणारं वितरण असेल, त्यानंतर त्याची घनता असेल, वयोमान असेल, लिंग प्रमाण असेल, व्यवसाय असेल, मानवी वस्त्या असेल, वाहतूक असेल, दळणवळण, बाजारपेठा, तंत्रज्ञान, पैसा, निर्मिती वस्तू इत्यादी. अशा प्रकारे आपण दोन गोष्टीवरून साधन संपदेचे वर्गीकरण करू शकतो. एक नैसर्गिक साधन संपदा आणि दुसरी मानवी साधन संपदा. म्हणजे अशा प्रकारे दोन साधन संपदेचे वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला करता येईल. आता आपण पुढे जाऊया. यामध्ये साधन संपदेचे वर्गीकरण करत असताना त्यांनी दोन प्रकार पाडले. हे तुम्हाला मगाशीच सांगितलं की नैसर्गिक साधन संपदा असेल किंवा दुसरं म्हणतात तिला मानवी साधन संपदा असेल. आता ज्या साधन संपदेची निसर्ग निर्मितीद्वारे होते तिला आपण नैसर्गिक साधन संपदा मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हटलोय. म्हणजे यामध्ये आपण तुम्हाला मी सांगितलं या सर्व गोष्टींचा म्हणजे जल असेल, वने असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, मृदा असेल, खनिजे, हवा असेल, सूर्यप्रकाश असेल किंवा मूलद्रव्य असेल किंवा वारा इत्यादींचा समावेश त्यामध्ये होतो. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढे जाऊन असं म्हणायचं की साधन संपदा ही मानव हा नैसर्गिक साधन संपदेचा वापर करून
जी तयार करतो तिला म्हणायचा ना मानवनिर्मित साधन संपदा असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आता मानवनिर्मित साधन संपदा म्हणजे काय तर वाहतूक असेल, दळणवळण असेल, उद्योगधंदे, धरणे, इमारती, पूल, कालवे, यंत्रे, संगणक, रेल्वेगाडी, जहाज इत्यादी वेगवेगळे निकष वापरून साधन संपदा अनेक प्रकारामध्ये विभागली जाते असं आपल्याला म्हणावं लागेल. आता टिकाऊपासून क्षय असेल, अक्षय साधन संपदा, जैविक शिस्तीनुसार विचार केला तर जैविक आणि अजैविक साधन संपदा असे आपल्याला म्हणता येईल. किंवा नूतनीकरणानुसार जर गेलो तर नूतनीकरणीय साधन संपदा किंवा अनूतनीकरणीय साधन संपदा असाही त्याचा अर्थ लावता येईल. आता थोडक्यात असा विचार केला तर आपलं साधन संपत्तीचे वर्गीकरण सांगत असताना आपल्याला त्या वर्गीकरणाच्या उगमावरून त्याचे दोन प्रकार पडतात, अजैविक, जैविक. आता अजैविक मध्ये काय काय येतात बघा, जमीन असेल, हवा असेल, प्राणी असेल, खनिज असेल. त्या जैविक मध्ये येतो जंगल, पिके, पक्षी आणि मासे. अस्तित्वावरून जर आपण विचार केला तर अविनाशी आणि विनाशी, सौरशक्ती, पवनशक्ती, समुद्रातील पाणी, हवामान. आता विनाशीचे दोन प्रकार पडले, पुनर्विकरणीय, अपुनर्विकरणीय. आता पुनर्विकरणीय मध्ये वने असेल, लोकसंख्या असेल, सुपीक धातू यांचा समावेश झाला. अपुनर्विकरणीय मध्ये प्राणी आले, मासे आले, जंगल असेल, मृदा असेल, कोळसा असेल, पेट्रोल असेल असा यांचा या ठिकाणी समावेश झाला असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच आता पुढे गेल्यानंतर आपण साधन संपत्तीच्या उगमावरून त्याचा कसे प्रकार पडतात हे आपण बघूया. प्रथम बघूया अजैविक साधन संपदा. आता अजैविक साधन संपदा म्हणजे काय तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा समावेश होतो सौरशक्ती असेल, सागर जल असेल, हवा असेल, हवामान असेल किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती असेल किंवा धातू असेल, खनिजे व जमीन इत्यादींचा समावेश अजैविक साधन संपदेमध्ये होतो असं आपण म्हणूया. आता जैविक साधन संपदा म्हणजे काय तर जैविक साधन संपदा म्हणजे ज्यामध्ये अरण्य असेल, पिके असेल, पशु असेल, पक्षी असेल, मासे असेल, इतर जलचर आहेत, सूक्ष्मजीव व दगडी कोळसा व खनिज तेल यांचा समावेश जैविक साधन संपदेमध्ये होतो असं आपल्या या ठिकाणी नमूद करावं लागेल. आता हे झालं साधन संपदेच्या उगमावरून दोन प्रकार पाडले, एक अजैविक साधन संपदा, दुसरा पाडला जैविक साधन संपदा. आता साधन संपदेच्या अस्तित्वावरून आपण प्रकार पाडूया तर त्यातला पहिला अविनाशी साधन संपदा. आता या अविनाशी साधन संपदा म्हणजे काय, या साधन संपदेमध्ये अक्षय साधन संपदा असेही म्हणतात, कारण ही साधन संपत्तीच्या पृष्ठीवरून कधीही नष्ट होत नाही. म्हणजे यात कोणकोणत्या गोष्टी येतात यात येतात सौरशक्ती, जमीन असेल, हवा असेल, सागर जल असेल, हवामान असेल, गुरुत्वाकर्षण शक्ती यांचा समावेश या अविनाशी साधन संपत्तीमध्ये होतो. म्हणजे ह्या साधन संपत्तीचा मानवी हस्तक्षेप करू शकत नाही. ही साधन संपत्ती कायमस्वरूपी असल्यामुळे तिला अविनाशी साधन संपत्ती असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे ती कायम टिकून राहणार आहे आणि कायमस्वरूपी असल्यामुळे त्याला अविनाशी साधन संपदा असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता विनाशी साधन संपदेचा अर्थ थोडासा बघा, ज्या साधन संपदेला क्षय साधन संपदा असं म्हणतात. आता क्षय आणि अक्षय, आता अविनाशी म्हणजे काय, ती कधी न संपणारी म्हणजे अक्षय राहणार आहे, आणि विनाशी म्हणजे क्षय साधन संपदा, ज्या साधन संपदेचे परिवर्तन पुनर्नवीकरण होत असते. म्हणून या साधन संपत्तीचे दोन प्रकार पाडले. आता विनाशी साधन संपत्तीचे दोन प्रकार पाडले त्यांनी. पहिला पाडला पुनर्विकरणीय साधन संपदा. म्हणजे आता या पुनर्विकरणीय साधन संपदा म्हणजे काय, ही साधन संपत्ती विनाशी परंतु पुनर्विकरणीय आहे. म्हणजेच तिचे पुनरुत्पादन होऊ शकते. उदाहरणार्थ वनातील लाकूड असेल, मानवी लोकसंख्या असेल, जमिनीची सुपीकता असेल, भूमिगत पाणी असेल किंवा विविध धातू खनिजे यांचा समावेश प्रामुख्याने यामध्ये होतो असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. ही झाली पुनर्विकरणीय साधन संपदा. पुनर्विकरणीय साधन संपदा ही विनाशी साधन संपदेचा एक प्रकार. आता दुसरा भाग पडूया, दुसरा उपप्रकार बघूया आपण, अपुनर्विकरणीय साधन संपदा. म्हणजे जी साधन संपदा एकदा वापरल्यानंतर पुन्हा निर्माण करता येत नाही तिला म्हणायचं अपुनर्विकरणीय साधन संपदा. आता बघा या ठिकाणी ती पुनर्विकरणीय साधन संपदा विनाशी आहे पण पुनर्विकरणीय म्हणजे तिचे पुनरुत्पादन होऊ शकते. उदाहरणार्थ वनातील लाकूड, मानवी लोकसंख्या, जमिनीची सुपीकता, भूमिगत पाणी, विविध धातू खनिजे. आता अपुनर्विकरणीय साधन संपदा मध्ये काय, जर जीव साधन संपदा एकदा वापरल्यानंतर पुन्हा निर्माण करता येत नाही तिला म्हणायचं अपुनर्विकरणीय साधन संपदा. आता बघा त्याच्यामध्ये कोणकोणते येतं बघा, ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्राणी असतील, पक्षी असतील, मासे यांच्या जाती असतील किंवा जंगल, दगड, दगडी कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू यांची व काही धातू खनिज यांचा समावेश होतो. आता आपण पुढे जाऊया की नैसर्गिक साधन संपदा किंवा नैसर्गिक संसाधनाचं काय काय महत्व आहे हे अभ्यासत असताना आपल्याला बघायचं आहे की मानवाची गरजाची पूर्तता करणारं नैसर्गिक व मानवनिर्मित घटक म्हणून आपण साधन संपदा असं म्हटलं गेलं आहे, ही आपण व्याख्या केली. म्हणजे थोडक्यात मानवाची गरज भागवणारं जर कोणताही घटक असेल किंवा कुठलाही घटक असेल तर त्याला आपण साधन संपदा असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच साधन संपदेची उपयुक्तता ही मानवाची क्रियाशीलता असेल, ज्ञान असेल,
तांत्रिक उपलब्धता यावरच अवलंबून असते. म्हणजे कुठल्या साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करायचा, कुठल्या गोष्टी तिची उपयोगिता किती मोठ्या प्रमाणात वाढवायची, ही सर्व असेल तर त्याची म्हणजे मानवाची क्रियाशीलता असेल, ज्ञान असेल, तांत्रिकता असेल, उपलब्धता असेल यावर अवलंबून असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे संसाधनाची उपयुक्तता ही क्रियात्मकता ही निसर्ग, मानव व संस्कृती यांच्याशी निगडीत आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे जमीन ही एक महत्वाची नैसर्गिक संपत्ती आहे. तिच्यावर इमारती असेल, उद्योग असेल, वाहतूक असेल इत्यादी मार्ग उभारले जातात. आता मृदा ही शेतीसाठी तसेच नैसर्गिक वनस्पतीसाठी उपयुक्त आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर जमीन ही महत्वाची नैसर्गिक साधन संपत्ती आहे, तिच्यावरती इमारती असतात, लाकूड असे उद्योग असतात, वाहतूक मार्ग उभारले जातात. आता मृदा जर विचार केला तर मृदा ही शेतीसाठी तसेच नैसर्गिक वनस्पतीसाठीही उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणू शकतो. आता पाण्याचा जर आपण विचार केला तर पाणी हे मौल्यवान आहे. म्हणजे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला त्याचा उपयोग होत असतो. आता अरण्यातील लाकडा किंवा जंगलातील लाकडा किंवा हे जंगलातील लाकूड हे इंधन म्हणून वापरलं गेलं जातं. इमारती म्हणून बांधकाम करण्यासाठी कच्चा माल असेल, फर्निचर असेल, उद्योगासाठी त्याचा वापर प्रामुख्याने या ठिकाणी होत असतो. आता खनिजे असतील ही मानवाच्या विकासाला मिळालेली सर्वात महत्वाची देणगी आहे. म्हणजे मानवाचा विकास जसा जसा होत गेला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं अनन्यसाधारण महत्व जर दिलं गेलं तर ते खनिजाला दिलं गेलं पाहिजे. म्हणजे मानवाला जर खनिजे मिळाली नसती तर मानवाचा विकास आज पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालाय तो तेवढ्या प्रमाणात झाला नसता असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे त्यानंतर पुढे विचार केल्यानंतर विविध शक्ती असेल या शक्ती साधनांमुळे मानवाला वीज निर्मिती होता आली असे आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. आता त्याही पुढे गेल्यानंतर एक वाक्य असं आपल्याला म्हणू शकतो की मनुष्य हा स्वतः पृथ्वीवरील सर्वात मोठी साधन संपत्ती आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा अभ्यासच करत असताना आपल्याला असं म्हणता येतो की ह्या साधन संपत्तीचे वेगवेगळे प्रकार असतील किंवा हे साधन संपत्तीचे महत्व असेल हेही आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजेच या वरील साधन संपत्तीच्या मानवास सुद्धा एक साधन संपदा मानले आहेत. आता ह्या सर्व आपण तुम्हाला सांगितल्यानंतर कोणत्याही देशाचा असेल किंवा कोणत्याही राष्ट्राचा असेल आर्थिक विकासामध्ये तेथील साधन संपदा ही अतिशय महत्वाची असते. म्हणजे आता त्यात उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये असेल किंवा वाटचालीमध्ये असेल या साधन संपदेचा वाटा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रातील जलसंपदा असेल, वनसंपदा असेल, खनिज संपदा असेल आणि ऊर्जा संपदा असेल या सर्वांचा विचार ह्याच्यामध्ये करणार आहोत असं आपल्याला वाटतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मानवाला गरजा भागवण्याची क्षमता असणारा पर्यावरणीय घटक म्हणजेच साधन संपदा होय असं आपण या ठिकाणी आज शिकलो आहोत. म्हणजे मानवाला उपयुक्त असणारे पर्यावरणीय घटक किंवा पदार्थ म्हणजे साधन संपदा किंवा निसर्गाने दिलेले व मानवाला उपयुक्त असणारे घटक म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती होय असंही आपण या ठिकाणी म्हटलो. म्हणजेच जर आपण विचार केला की साधारण साधन संपत्तीमध्ये दोन विभागानुसार त्यांनी प्रकार पाडले आणि ते प्रकार कसे पाडले याचे आपण या ठिकाणी विचार केला. विद्यार्थी मित्रांनो याविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न शंका निर्माण झाली असेल तर आपण त्या ठिकाणी नक्कीच आपण प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला ते bharatgadak@ktchmcollege.ac.in वरती विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला बघणार आहोत की वॉटर रिसोर्स किंवा जलसंपदा. जलसंपदा ही पृथ्वीवरील सर्वात महत्वाची एक नैसर्गिक साधन संपदा असून पृथ्वीचा 71% भूभाग हा जलव्याप्त आहे आणि ह्यामुळे मानवी जीवनामध्ये हवेनंतर सर्वात महत्वाच्या गोष्टीला स्थान असेल तर ते पाणी आहे. म्हणून पुढील घटकाला आपण जलसंपदा हा टॉपिक पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत गुड बाय. थँक यू व्हेरी मच.